नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील संत परंपरेवर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील संत परंपरा ही क्रांतिकारक आणि परिवर्तनवादी विचारसरणीची आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, भक्ती, त्यानंतर आध्यात्मिक दृष्टिकोन या सर्वांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संत परंपरेला आपण का त्याचं अनुसरण केलं पाहिजे किंवा त्या संत परंपरेचं का पालन केलं पाहिजे किंवा त्या संत परंपरेच्या काही बाबी स्वीकारणं आपल्यासाठी का गरजेचं आहे ते आजच्या या विषयातून स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये अनेक संत झाले ज्या संतांनी प्रचलित व्यवस्थेविरुद्ध, प्रचलित व्यवस्थेमधील अन्यायाविरुद्ध, अंधश्रद्धेविरुद्ध, दुष्गुणांविरुद्ध आवाज उठवला आणि या सर्व प्रचलित व्यवस्थेने त्यांचा तेव्हा विरोध केला. कोणत्याही संताला चांगलं जीवन कुठेही जगता आलेलं नाहीये. त्या संतांनी केवळ समाजातील जेव्हा अनिष्ट गोष्टींचा विरोध केला तेव्हा समाजाने उलट त्यांचा विरोध केला. त्यामुळे संत परंपरा सुद्धा ही क्रांती आहे. ती या प्रचलित समाज व्यवस्थेच्या दुर्गुणांविरुद्धची क्रांती आहे. संतांनी केवळ सामाजिक परिवर्तनच केलं नाही तर व्यक्तीचं आध्यात्मिक परिवर्तन करण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत केली. महाराष्ट्रातील संत परंपरा केवळ सामाजिक व्यवस्थेतील दोषांवर फक्त लक्ष केंद्रित करत नाही तर महाराष्ट्रातील संत परंपरा ही व्यक्तीच्या अंतर्गत असणाऱ्या दोषावरच सुद्धा लक्ष केंद्रित करते. कारण की व्यक्तीच्या अंतर्गत असणारे जे दोष आहेत त्याच दोषाचं रूपांतरण समाजामध्ये होत असतं. त्यामुळे व्यक्तीला आध्यात्मिक दृष्टीने किंवा व्यक्तिगत दृष्टीने व्यक्तीमध्ये सुधारणा झाली पाहिजे हे फार गरजेचं आहे. यावर सुद्धा संतांनी भर दिलेला आहे. जसं की आपण म्हणतोय की अनेक संतांनी अनेक प्रकारे ओव्या रचल्या आहेत, अभंग रचले आहेत, त्यांच्या रचना लिहिल्या आहेत, अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. ती पुस्तकं या समाजासाठी आज सुद्धा उपयोगी आहे. आपण त्यातल्या काही जर ओव्या, काही अभंग घेतले तर ते अभंग आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. आपल्याला एकंदरीत त्या सर्वांवरून लक्षात येऊ शकते की महाराष्ट्रातील संतांना नेमकं म्हणायचं काय. जसं की संत तुकाराम महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. याचा अर्थ संत तुकाराम महाराज येथे म्हणतायत की भगवे वस्त्र घालणारा किंवा एका मंदिरात जाऊन बसणारा, मंदिरात फक्त पूजा अर्चना करणारा व्यक्ती म्हणजे काही साधू नव्हे. साधू हा त्याला काही वस्त्र असणंच गरजेचं नाहीये. साधूमध्ये कारुण्य असणं गरजेचं आहे. समाजाप्रती, देशाप्रती, त्याच्या मनात इतरांप्रती दया असणं गरजेचं आहे. ज्याने स्वतःचा स्वार्थ समाजाच्या हितासाठी त्याग केलेला आहे असा प्रत्येक व्यक्ती साधू आहे, असा प्रत्येक व्यक्ती संत आहे असं तिथे ते म्हणतात. स्वतःच्या मोहाचा, लोभाचा ज्या व्यक्तीने त्याग केलेला आहे असा प्रत्येक व्यक्ती संत आहे असे तिथे ते म्हणतात. म्हणजे संताला केवळ पारंपरिकरित्या एखादा व्यक्ती मंदिरात बसणारा आहे म्हणून त्याला संत म्हटलं जाऊ नये, तर संत त्या प्रत्येक व्यक्तीला म्हणावं जो व्यक्ती या समाजामध्ये, या देशामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, मूलगामी परिवर्तन व्हावं यासाठी प्रयत्न करतोय, त्या व्यक्तीला यामध्ये संत म्हणावं. येथून आपल्याला तुकाराम महाराजांची विचारसरणी माहीत पडते की केवळ धार्मिक कार्य, कर्मकांड, पूजा अर्चना म्हणजे काही देवभक्ती नव्हे, तर या समाजामध्ये सकारात्मक बदल करावे, परिवर्तन घडावं यासाठी प्रयत्न करणं म्हणजे खरी पूजा आहे. या देशाला, या समाजाला खरा स्वर्ग मानणे किंवा त्याला स्वर्गामध्ये रूपांतरित करणे हे एखाद्या व्यक्तीचं ध्येय असलं पाहिजे. केवळ पूजा अर्चना करण्याने, कर्मकांड करण्याने या देशाची, समाजाची प्रगती होऊ शकत नाही. तर या समाजामध्ये स्वतः कष्ट झेलून समाजाच्या हितासाठी काम करणारी जी लोक आहेत ती खरी संत आहेत असं तिथे त्यांना म्हणायचं आहे. तसंच संत गाडगेबाबा म्हणतात की ही धोंड्याला म्हणती देवता भगत धुंडती तया जोगता स्वतःच देती त्यास योग्यता देव म्हणून कुणी न भजावे फुका शेंदरी दगडाला. म्हणजे तिथे सुद्धा संत गाडगेबाबा हेच म्हणतायत की केवळ दगडामध्ये देव नाहीये. दगडामध्ये तुम्ही देव शोधण्याचा प्रयत्न करताय पण त्या दगडामध्ये देव नाहीये. त्या दगडाला तुम्ही आभूषण घालतायत, त्या दगडाला तुम्ही सोनं चढवतायत, चांदी चढवतायत, त्याच्यासमोर ताट नेतायत. त्याच ताटाची गरज कोणातरी गरीबाला आहे, आपण त्यासमोर ते ताट नेलं पाहिजे. त्याच मदतीची गरज, त्याच संपत्तीची गरज कोणातरी गरीब व्यक्तीला आहे, त्याच्याजवळ आपण ती संपत्ती नेली पाहिजे. आपण समाजाच्या उत्थानासाठी काम केलं पाहिजे.
दगडात मूर्तीत देव नाही, देव माणसात आहे हे सांगण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं. ह्या दोन्ही संतांच्या विचारसरणीमध्ये एक तिथे ते आपल्याला एक मूलगामी तत्व सापडू शकतं की देव हा दगडामध्ये नाही, देव हा काही मंदिरात बसत नाही, मस्जिदमध्ये असत नाही, तर देव हा माणसात असतो आणि मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं ते म्हणतात. तसंच संत मुक्ताबाई सुद्धा म्हणतात की वरी भगवा झाले नामे, अंतरी वेश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. जो केवळ भगवा वस्त्र घालून एखाद्या ठिकाणी पूजा अर्चना करतोय, ज्याला व्यक्तिगत जीवनात जो समाजासाठी काहीही कष्ट करत नाही, केवळ पूजा अर्चना करण्याचं काम करतो, तो समाजासाठी बाधकच आहे. अशी लोक समाजामध्ये केवळ समस्या निर्माण करण्याचं काम करतात. पण एखादा व्यक्ती भगवा वस्त्र घालतही नसेल, तो साधी राहणी त्याची असेल, पण तो समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी काम करत असेल, तर तो व्यक्ती संत आहे, तो व्यक्ती खरा साधू आहे. त्याला इथे महत्व देणं गरजेचं आहे आणि अशी लोक समाजासाठी तयार होणं गरजेचं आहे असं तिथे संत मुक्ताबाई म्हणतात. म्हणजे ईश्वरत्व हे काही बाह्य वस्त्रावरून किंवा बाह्य परिधानावरून जाणलं जाऊ शकत नाही, तर ईश्वरत्व हे व्यक्तीच्या अंतरंगात असतं. एखादा व्यक्ती किती त्याचे विचार मूलगामी आहेत, किती परिवर्तनवादी आहे, यावरून त्या व्यक्तीमधलं ईश्वरत्व ठरतं. म्हणजे याचाच अर्थ देवावर टीका करण्याचं काम केलं नाही, तर संतांनी देवाचं स्वरूप बदलण्याचं काम केलं. ईश्वर हा काही मंदिरात नाही किंवा एखाद्या ठिकाणी तो वसत नाही, तर तो प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात वसतो, हे समाजाला ठणकावून सांगण्याचं काम तिथे त्यांनी केलंय. त्यामुळे अशा प्रकारे कर्मकांड, प्रथा, परंपरा, पूजा अर्चना या सर्व गोष्टींना डावलून तिथे मानव सेवेला त्यांनी महत्व दिलंय आणि या दृष्टीनं समाजाला पुढे वाटचाल करावी लागेल. त्यानंतर आपल्याला माहिती की आणखी संत आहेत. सर्वांचे तर आपण जे त्यांचे अभंग आहेत, ओव्या आहेत, ते घेऊ शकत नाही, परंतु काही मोजक्या घेऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील संत परंपरेची आपल्याला एकंदरीत विचार काय हे आपण जाणू शकू. संत तुकडोजी महाराज म्हणतात की हम भिन्न हो इस देह से, परतत्व से सब हो कहो एक हो ज्ञान सब में एक ही, जिससे मनुज निशंक हो. तुकडोजी महाराज म्हणतात की आपण जरी शरीराने भिन्न असलो तरी आपण केवळ एक वस्तुता भौतिकता भिन्न आहो, पण आपण एक तत्व म्हणून एक आहोत. आपण एकाच तत्वाचे बनलेला आहोत आणि त्यामुळे आपले विचार, आपली मूलगामी आपले विचार, आपल्या विचाराचा आधारस्तंभ हे एक असलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये मानवता असली पाहिजे, आपल्यामध्ये समता असली पाहिजे, आपल्यामध्ये करुणा असली पाहिजे, आपल्यामध्ये दया असली पाहिजे. हे तत्व प्रत्येक माणसामध्ये असलं पाहिजे. जरी आपण देहाने भिन्न असलो, जरी आपण विविध सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमधून येत असलो, तरी परंतु आपल्या मनामधील, आपल्या बुद्धीमधील जे तत्व आहेत ते तत्व सारखे असले पाहिजे आणि ते सारखे तत्व घेऊन आपण इथे जगलं पाहिजे असं त्यांना तिथे अपेक्षित आहे. जसं आपल्याला माहिती की 16 ओळ्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रचलित होती, ज्यामध्ये पवित्र आणि अपवित्र अशा संकल्पना महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अस्तित्वात होत्या. ईश्वराची पूजा करताना तुमचं शरीर पवित्र असलं पाहिजे. तर संत चोखामेळा यावर भाष्य करतात आणि म्हणतात की कोण तो सोवळा आणि कोण तो ओळा, दोन्हींच्या वेगळा विठ्ठल माझा. म्हणजे पवित्र आणि अपवित्र याच्या पलीकडचा माझा विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाला पवित्र अपवित्रेचं काही घेणं देणं नाही. त्याच्यासमोर प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा व्यक्ती समान आहे. त्याच्यासमोर पवित्र अपवित्रची भावना नाहीये. तुम्ही तुमच्या वस्त्राला किंवा तुमच्या राहणीमानाला, भक्तीमध्ये काही स्थान नाहीये. भक्ती ही तुमच्या राहणीमानाशी जोडली जाऊ शकत नाही. तुमचं राहणीमान जर अस्वच्छही असेल तरी परंतु तुमच्यामध्ये भक्ती असू शकते आणि ती ईश्वरापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे विठ्ठलाला अपवित्र पवित्र याचं काही करायचं नसतं. गरीब श्रीमंत याचं काही करायचं नसतं. एखाद्या व्यक्तीचे कपडे अस्वच्छ आहे म्हणून त्याची भक्ती ही काही ईश्वरापर्यंत पोहोचणार नाही असं होत नाही. तर त्याही व्यक्तीची भक्ती तेवढीच महत्वाची आहे जेवढी एखाद्या पवित्र कपडे घातलेल्या किंवा एखाद्या स्वच्छ कपडे घातलेल्या व्यक्तीची आहे. त्यामुळे ही प्रथा जी आहे, या प्रथेच्या पलीकडचा माझा विठ्ठल आहे, या प्रथेच्या पलीकडचा माझा ईश्वर आहे, जो ईश्वर मला करुणा शिकवतो, असं तिथे संत सुखामेळा म्हणतात. त्यानंतर महाराष्ट्रामधील मुस्लिम संत शेख मोहम्मद म्हणतात की विषयांची धार, पापाचे डोंगर, विधीचा पसर नका दाऊ. अर्थातच काय तर आपलं मन हे अनेक विषयाग्रस्त आहे. मोह,
क्रोध, लोभ, मद, मत्सर या सर्व विषयाआधी आपलं मन आहे. आणि या मनामध्ये एवढं पाप समावलेलं आहे, आणि एवढं पाप या मनामध्ये समावलेलं असताना जर आपण केवळ विधी करत असू, जर आपण केवळ पूजा करत असू, तर त्या पूजामुळे आपलं आंतरिक जे पाप आहे किंवा आंतरिक जे विषय आहे ते मिटू शकत नाही. आंतरिक विषय मिटवण्यासाठी आपल्याला आंतरिक लक्ष द्यावं लागेल. आपल्याला मनाची शुद्धी करावी लागेल, आणि ती देवळात जाऊन होऊ शकत नाही, तर ती वाचनामुळे होते. ती समाजाला आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला योग्यरित्या जाणल्याने होते. आणि अशी प्रगती जर आपण केली तर आपण आपल्या विषयावर नक्कीच विजय मिळवू शकू. आणि हा विषयावर विजय मिळवणं सर्वात मोठं ध्येय आपलं असलं पाहिजे. कोणत्याही बाह्य कर्मकांडाने, बाह्य कर्तव्यांनी मनाची आंतरिक शांती होऊ शकत नाही. आंतरिक शांतीसाठी व्यक्तीला स्वतः प्रयत्न करावे लागतात, त्याला त्या विषयावर विजय मिळवावा लागतो. आणि जेव्हा हा विजय मिळतो तेव्हा खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीचं जीवन सार्थक होऊ शकतं, असं तिथे संत शेख महंमद यांना म्हणायचंय. एकंदरीत महाराष्ट्रातील संत परंपरा केवळ सामाजिक आणि आर्थिक जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांवरच केवळ लक्ष केंद्रित करत नाही, तर महाराष्ट्रातील संत परंपरा ही व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासावर सुद्धा तेवढंच लक्ष केंद्रित करते जेवढं व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक विकासावर. कारण की सामाजिक आणि आर्थिक विकासाचं मूळ हे व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासावर असतं. एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिविकास म्हणजे त्याच्या मनाचा, त्याच्या बुद्धीचा आणि त्याचा जो आध्यात्मिक आणि तात्विक विकास झाल्याशिवाय संपूर्ण समष्टीचा, संपूर्ण समाजाचा विकास होऊ शकत नाही. आणि त्यामुळे गरजेचं आहे की प्रत्येक व्यक्तीचा आध्यात्मिक, तात्विक आणि आध्यात्मिक विकास व्हावा, ज्यामुळे तो व्यक्ती समाजामध्ये, देशामध्ये चांगली भूमिका बजावू शकेल. धन्यवाद.